नमस्कार मित्रांनो, काल बिग बॉस मराठीच्या घरातनं आर्या जाधवचं शॉकिंग असं इव्हिक्शन झालं किंवा मग आर्या जाधवला बिग बॉसने शिक्षा म्हणून घराबाहेर काढलं. मित्रांनो, आर्या जाधवला जसं बिग बॉस घराबाहेर काढतात त्यानंतर सोशल मीडियावर आर्याच्या सपोर्टमध्ये अक्षरशः सुनामी आली होती. आर्याला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सपोर्ट मिळताना दिसतोय. आर्याला पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरामध्ये घ्या असं सांगताना बरेचसे प्रेक्षक दिसत आहेत. पण मित्रांनो, आर्या जाधवचं फायनली एक्झिट झालं आहे आणि काल जिओ सिनेमावरती कलर्स मराठीने आणि जिओ सिनेमाने आर्याचा एक्झिट व्हिडिओ अपलोड केला आहे. तो तुम्ही जिओ सिनेमावरील बिग चर्चा या कार्यक्रमाअंतर्गत पाहू शकता. पण आर्याला ज्या पद्धतीने सोशल मीडियावर जो काही सपोर्ट मिळत होता तो खरंच पाहण्यासारखा आहे. मात्र इथे रितेश दादा असतील किंवा मग कलर्स मराठी, बिग बॉसची संपूर्ण टीम या सगळ्यांना आर्याचे जे काही प्रशंसक आहेत किंवा मग जे काही मराठी प्रेक्षक आहेत, बिग बॉस पाहणारे प्रेक्षक आहेत, ते मोठ्या प्रमाणात या सगळ्यांना ट्रोल करताना दिसत आहेत. विशेष करून रितेश दादाने आर्याची व्यवस्थित बाजू उचलून धरली नाही असंही काही प्रेक्षक सांगताना दिसत आहेत. रितेश दादाला ट्रोल करत असताना बरेचसे प्रेक्षक असेही सांगताना दिसतात की इथे मांजरेकर सर असायला हवे होते. मांजरेकर सरांनी व्यवस्थित आर्याची बाजू बघून तिला योग्य न्याय दिला असता आणि आर्याला हे काही कृत्य करण्यास ज्याने प्रवृत्त केले ती निकेत आंबोळीला चांगलंच सुनावलं असतं. आणि निकेत आंबोळी ज्या पद्धतीने सगळ्यांना प्रोव्होक करते हे सगळं करायला, तर अगोदर तिला थांबवलं असतं, मग आर्याने हे पाऊल उचललंच नसतं. तर मित्रांनो, निकेत आंबोळीला अशा वागण्यापासून थांबवण्यासाठी महेश मांजरेकर सरच हवे असे बरेच जण सांगताना दिसत आहेत आणि महेश मांजरेकरांनी आर्याला योग्य न्याय दिला असता असंही बरेचसे प्रेक्षक सांगताना दिसतात. काय वाटतं तुम्हाला मित्रांनो, रितेश दादाने आर्याची बाजू योग्य उचलून धरली नाही जे काही प्रेक्षक सांगतात त्या प्रेक्षकांच्या मताशी तुम्ही सहमत आहात का? आणि महेश मांजरेकर सरांनी आर्याला योग्य न्याय दिला असता का? याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा. मित्रांनो, सध्या आर्या ही बिग बॉसच्या घराबाहेर गेलेली आहे आणि तिचा एक्झिट व्हिडिओ सुद्धा जिओ सिनेमाने अपलोड केला. यामध्ये आर्या जाधव सांगताना दिसते की माझ्याकडनं खरंच मोठी चूक झाली. खरं तर मी हे करायला नको होतं. निकी ही निकी आहे, ती सुधारण्यातली नाही आहे, परंतु मी आर्या जाधव आहे, मला हे लक्षात ठेवायला हवं होतं. हा बिग बॉसचा शो आहे, अशा प्रकारे चूक मी करायला नको हवी होती. पण इथे आर्या जाधव खूप खुश सुद्धा आहेत, कारण ज्या पद्धतीचा तिला सपोर्ट मिळताना दिसतोय, तिने स्वप्नात सुद्धा तिने विचार केला नव्हता की एवढा प्रेक्षक वर्ग माझ्या पाठी उभा राहील. आणि प्रेक्षकांचं हे प्रेम पाहून नक्कीच ती सांगत होती की मी टॉप 5 पर्यंत तरी मजल मारली असती. पण आता फायनली जे काही झाले ते स्वीकार करणं योग्यच आहे. मी आता बिग बॉसच्या घराबाहेर आहे. मी हा शो घराच्या बाहेरून बघणार आहे आणि तुम्ही सुद्धा हा शो नक्की बघा असं सर्व प्रेक्षकांना आर्या जाधव हे आवाहन करताना दिसत आहेत. मित्रांनो, काय वाटतं तुम्हाला? रितेश दादाने आर्याला योग्य न्याय दिला नाही, हा योग्य न्याय महेश मांजरेकरांनी दिला असता असं जे काही प्रेक्षकांचं मत आहे, याविषयी तुमचं काय मत आहे हे कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉसच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.